सगळ्यांना पहिला मी माफी मागतो की आपल्याला थोडा कार्यक्रम घ्यायला पण उशीर झाला आणि या मार्डी भागामध्ये आपण पहिल्यांदा कार्यक्रम घेतोय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती आणि त्यांच्याशी मी गेले 2 आठवड्यापासून आम्ही संपर्कात आहोत की असा एक आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्या म्हणजे आपल्या सातारा जिल्हा कृषी अधीक्षक माननीय फरांदे मॅडम, पवार मॅडम. पहिलं आमचं कन्फ्युजन होतं की तुमचं आडनाव फरांदे पवार आहेत का पवार फरांदे आहेत, म्हणून आम्ही दोन्ही आडनाव असं एकत्र असं म्हणून ते ठेवलं. आजच्या ह्या कार्यक्रमाला डाळिंब तज्ज्ञ किंवा आपण असं भारतरत्न असतो असं डाळिंब रत्न म्हणून जे आहेत ते भागवत पवार इथं आपल्याबरोबर उपस्थित राहिले. तर भागवत भाऊंचे मी खूप धन्यवाद मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. त्याचबरोबर आत्तापर्यंत गेला हा मला वाटते NRCPचा आणि मानदेशीचा हा 6वा किंवा 7वा कार्यक्रम असेल जे आपण डाळिंबामध्ये फक्त काम करतो. तर मॅडम ह्या कार्यक्रमाचं म्हणजे इतकं दोन व्यक्तींमुळे हा कार्यक्रम खरा पार पडतो की हा असा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाला गाड्या पाठवल्या जात नाहीत. शेतकरी आज माझ्याकडे लिस्ट आहे, मी खरं येता बघत होतो की आमच्याकडे कृष्णा जाधव म्हणून शेतकरी ते भाटकीमधून आलेत. परत नंतर विलास बाबर आहेत, ते मसोडमधून स्वतः गाडी घेऊन आलेत. परत नंतर काही बनगर म्हणून आहेत, कोळपेमधून आहेत. हे मसवडमधून, देवापूरमधून, निंबाळकर वस्तीमधून 50-60 किलोमीटरचा प्रवास करून शेतकरी फक्त 2 लोकांसाठी आलेत. एक म्हणजे ते भागवत पवार आहेत आणि दुसरे म्हणजे अख्खी NRCPची जी टीम आहे. मग इथे आमचे NRCPचे सोमनाथ पोखरे सर आहेत, मंजुनाथ सर आहेत, मल्लिकार्जुन सर आहेत आणि अवचारे सर आहेत. हे सगळ्यांच्यासाठी हे शेतकरी उपस्थित राहिले. त्यामुळे मला खूप ह्या दोन लोकांचं म्हणजे NRCPच्या सायंटिस्ट आणि भागवत भाऊंचं मला धन्यवाद मानायचे की तुम्ही इथे आलात, कारण की तुम्ही ह्या शेतकऱ्यांसाठी एक विठ्ठल म्हणून ह्या भागात काम करता. NRCP असेल, भागवत भाऊ पवार असतील. त्याचबरोबर मला एक सांगायचं खरं माझं कन्फ्युजन होतं आणि मला भागवत पवारांना हा प्रश्न होता की भगवा हा जो डाळिंब आहे आणि तुमचं नाव आहे म्हणजे ते भागवत आणि भगवा हे असं कसं समीकरण जुळून आले का ते भगवा तुमच्या नावानंतरच पडलं, हा पण एक मला प्रश्न होता. पण आजचा हा कार्यक्रम खरं डाळिंबाच्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि मी सतत म्हणत असतो की शेतकऱ्यांनी पण थोडं ॲनालिसिस केलं पाहिजे की आपण कुठल्या शेतीमध्ये गेलं पाहिजे, कुठल्या शेतीमध्ये आपण काम केलं पाहिजे, कुठलं पीक निवडलं पाहिजे. मला ते डाळिंब असं एक पीक आहे जी श्रीमंती दाखवतं शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी स्वतः गाडी घेऊन त्याची 4 व्हीलर 4 व्हीलर घेऊन 2 व्हीलर घेऊन इथपर्यंत येतोय. याचा अर्थ तो शेतकरी त्या वरच्या थरापर्यंत इथं पोचलाय. आणि आज मला मार्डी भागात बसून इथे उभा राहून मला हे चित्र बघतो मी पुढे, आपला हा मान तालुका असा दुष्काळी भाग आहे. मला वाटते प्रत्येक डोंगरावरती असे कार्यक्रम झाले पाहिजेत. जर डोंगरावरती कार्यक्रम होईल तर ते आपल्याला मान तालुका काय आहे ना तर इथून दिसतो. हा दुष्काळी जरी असला मान तालुका तरी मला वाटतं की आपल्या मान तालुक्याच्या मातीमध्ये सोनं मिळतंय. आणि मला वाटतं आज तुम्ही जे शेतकरी उपस्थित राहिलात त्यांनी तुम्ही आम्हाला सर्वांना दाखवून दिले की श्रीमंती भेटते ना तर ते दुष्काळातून पण भेटू शकते. जरी आपला मान तालुका किंवा आटपाडी भाग असेल किंवा थोडाफार माळशिरसचा भाग असेल, फलटणचाही काही थोडा दुधेभाऊच्या घाटामधला जो भाग आहे, खटावचा काही मायनी साईडचा जो भाग आहे तो थोडा दुष्काळी भाग आहे, ज्याला आपण मानदेश म्हणतो. पण जरी हा भाग जरी दुष्काळी असला तरी मला असं मनापासून वाटतं की आपल्याकडे पैशाची गरिबी असू शकते, पण मला वाटतं की मनाने इथली लोक खूप श्रीमंती आहेत. आणि हा मानदेश हा श्रीमंत आहे. हा मानदेश वेगळ्या पद्धतीने श्रीमंत आहे कारण की माती हा मानदेशी श्रीमंत आहे. तर आम्ही माती परीक्षण ज्यावेळेस लॅब सुरू केले खर्चही खूप झाला. वेगवेगळ्या आम्ही भागांमध्ये आमची टीमही पाठवली रिसर्च करायला, त्याची ट्रेनिंग घ्यायला. नाशिकपर्यंत काही आमची लोकं गेलेली. आपला अमेरिकेची कॉर्नेल युनिव्हर्सिटी आहे. जेव्हा मी अमेरिकेत शिक्षण घेत होतो त्यावेळेस मी तिथले एका खासदार किंवा आपण त्याला मंत्री म्हणू शकतो, तिथले मुख्यमंत्र्यांवर तिथले मी अमेरिकेचं काम करत होतो. तर तिथे मला सॉइल टेस्टिंगच्या लॅबोरेटरी बघता आल्या. तिथे मला नवीन नवीन काय चालू ते बघता आलं. तिथे खरं मी ऑलिव्हची झाडं बघितली आणि राजस्थानमध्येही ऑलिव्ह उगवलं जातं. मला वाटतं की मानमध्येही आता आम्ही ज्या ॲनालिसिस करतो की डाळिंबानंतर कुठलं आता पीक आपण इंट्रोड्यूस केलं पाहिजे. की मला अमेरिकेत गेल्यावर 3 वर्ष मी काम करत होतो, शिक्षण घेत होतो आणि त्या भागातून बघताना की त्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलं. त्यांनी त्यांच्याकडे लॅब उभा केलेत मोठमोठ्या, ज्या लॅबमध्ये कुठल्याही प्रकारची माती चाचणी करते आणि त्यांना शेतकऱ्यांना सांगितलं की ह्या मातीमध्ये हेच उगू शकतं, बाकी दुसरं कुठलंही तुम्ही उगवू नका. ज्या देशाने अशा पद्धतीनं काम केलं तिथे मला शिकायला भेटलं. ज्यावेळेस मी परत आलो त्यावेळेस मी महाराष्ट्राचा दौरा केला की पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढूया. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊ की कुठे नवीन काय घडतंय का. आणि दुर्दैवी होतं मला ते. मला वाटलं की आमचा मान तालुका खूप दुष्काळी आहे.
पण सातारा जिल्ह्यामधली पहिली माती परीक्षणाची लॅब ही माण सारख्या दुष्काळी भागातच उघडू शकते. त्याच भागामध्ये जिथं माती परीक्षणाची लॅब आहे तिथेही आपण कोल्ड स्टोरेजही आपणच उभा केलं. माझ्या सांगण्याचा हेतू हा आहे की जरी आपल्या माण तालुक्याला जरी आपण दुष्काळी म्हणून जरी बघत असलो तर मला वाटते काही अशी वेगळी दृष्टिकोन पण आहे, एक वेगळा त्याची साईडही आहे, ते आपण बघत नाही. आणि ज्यावेळेस माती परीक्षण सुरू झालं त्यावेळेस नंतर वेगवेगळ्या संस्थांचे एनआरसीपी बरोबर आपला MOU आहे, आपला करार आहे एनआरसीपी बरोबर, नवीन करार. खरं मग सकाळी नाश्ता करतानाच मी सकाळी सोमनाथ सरांना आणि मल्लिकार्जुन सरांना सगळ्यांनाच सांगत होतो की आपण येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये माणदेशी महोत्सव बनवतो आणि 200 स्टॉल आपल्या माण तालुक्यातले, खटाव भागातले, छोट्या छोट्या दुष्काळी भागातले, छोट्या छोट्या गावातली जी शेतकरी त्यांना आपण स्टॉल देतो. तर तिथे शेतकरी काय तिथे आणून घेत आहेत, तिथले खटाव तालुक्यामध्ये आपले जे सॉइल टेस्टिंग करणारे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये हळद आहे, कोणाचा आल्याचा स्टॉल आहे, कोणाचा चिया सीड्स ज्याला आपण सब्जा म्हणतो, चिया सीड उगवलेला शेतकरी तो मुंबईला आपलं फळ पीक घेऊन येतो. आपल्याकडे संजय बाबर म्हणून आपला डाळिंबाचे शेतकरी, तेही त्यांचा माती परीक्षण आपल्याकडे केले, एनआरसीपीची ट्रेनिंग त्यांनी घेतलेली आहे, गेले 1-1.5 वर्ष आपल्याशी संबंधित आहे. आज त्यांचा 1 टन डाळिंब ते 5 तारखेला फेब्रुवारीला मुंबईला परळमध्ये घेऊन येते. आणि याची खासियत काय आहे की म्हणजे ह्या माण देशाने त्या मुंबईला ज्यावेळेस, आता मला माहिती आहे की मार्डी भागातही खूप लोक असतील, पण ओव्हरऑल जर आपण अख्खा माण तालुका जर बघितला तर त्या माण तालुक्यामधून मुंबईमध्ये हमाली करायला, मुंबईमध्ये वजी उचलायला, मुंबईमध्ये ST बस कामगार म्हणून असतील, गटारी साफ करणारे कामगार असतील, मुंबईमध्ये रिक्षा चालवणारे असतील, मुंबईमध्ये मिल्समध्ये काम करणारे असतील, ह्या सगळ्या भागातून ही सगळी लोक आपल्या माण तालुक्यातली आपली आई वडील, आपल्या घरातला कोण ना कोण एक व्यक्ती मुंबईला आहे, तो कष्ट करतो ते मुंबईमध्ये. म्हणजे मराठी माणूस हा आता फक्त 22% राहिला मुंबईमध्ये. त्याच मुंबईला परत आपल्याला दाखवायचंय की हा माण देशाने ती मुंबई घडवली आहे, ह्या माण देशाने ते मुंबईच्या लोकांसाठी झटलाय. आज ती मुंबई सेफ काय, सगळ्यात म्हणजे आपण जर बघितलं की सगळ्यात चांगलं ठिकाण राहण्यासाठी किंवा जिथे गुन्हेगारी कमी असते, हे भारतातलं एकमेव शहर आहे ती मुंबई. त्या मुंबईमध्ये जर संयुक्त महाराष्ट्राचा वाटा असेल, 1960ची आपली चळवळ असेल की मुंबई महाराष्ट्रात यावी ह्यासाठी जी चळवळ असेल, मला वाटतं की त्या चळवळीसाठी आजपर्यंत कित्येक लोकांनी माण तालुक्यातल्या, माण देशातलं आपलं बलिदान दिले. ते 100 हुतात्मेच फक्त आपल्या लक्षात राहतात, पण त्याच्या पाठीमागे जी मुंबई झटली, मुंबई साफ केली, मुंबई नीट ठेवली, मुंबई निरोगी ठेवली, तर ती कोण व्यक्ती आहे? तर सगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी ही मुंबईमध्ये काम करणारे कुठल्या भागातून येतात? तर त्या माण देशातून येतात. आणि आज हे शक्य का झालं? कारण तिथला गावातला त्यांच्या घरातला भाऊ, त्यांचे आई वडील, त्यांची बहीण, त्यांची मुलगी ही रानामध्ये राबत होती, त्या मुलाला शिक्षण देत होते. उद्याचा काळ ज्यावेळेस माण देशातून लोक जातील तर माझ्याशी पुरेपूर इच्छा आहे की हे काम करण्यापेक्षा आमच्या माण तालुक्यातल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. त्यांचे काय, त्यांच्या बागेतलं पिकतं, त्यांच्या रानात जे पिकतंय ते आपण इथपर्यंत आणलं पाहिजे. खरं मी तुमचे ताई परांदे मॅडम, तुमचे मी धन्यवाद मानतो की तुम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कारण काय असतं की अधिकारी वर्ग म्हटला की लोकांना थोडं मनामध्ये प्रश्न यायला लागतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतीलच, पण तुम्ही ज्या सहज पद्धतीनं आम्हाला तुमचा वेळ दिला, तुम्ही इथपर्यंत आलात, खरंच तुमचे धन्यवाद मानतो. पण माझ्या काही असे तुमच्याकडे प्रश्न पर्यंत ना आपण नक्कीच चर्चा करूया. जसं की मला कलेक्टर साहेब म्हणत होते की आपण MOU करूया, आपण एक करार करूया की वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती आपल्याला कसं काम करतील. येणाऱ्या काही 10 वर्षामध्ये माण तालुक्यात काय उगवलं पाहिजे, ऑलिव्ह उगवले पाहिजेत का, फक्त डाळिंबावरती काम करायचं का? आपल्याला नाही, आपल्याला आंब्यावरती पण काम करायचं. आपण आंब्यावरती करतोय, आता येणारा कार्यक्रम आपण ड्रॅगन फ्रूटवरती घेतोय की असे शेतकरी एकत्र येऊन, असे शास्त्रज्ञ एकत्र येऊन आपण काय नवीन करू शकतो. पुन्हा एकदा ह्या माण तालुक्याला त्या मुंबईच्या भागामध्ये परत घेऊन जायचंय, पण आता वेगळ्या पद्धतीने घेऊन जायचं. आपण व्यावसायिक म्हणून चालू आहे, कामगार म्हणून नाही चालवत. हा एक बदल आहे आणि तो जर बदल घडवायचा असेल तर मला वाटतं की थोडं सरकार म्हणून पण आपल्याला काय मदत लागते. तर मला माहित नाही की विशाल काटे इथे आलेत का? शेतकरी विशाल काटे आलेत का इथे? नाही तर त्यांच्या घरातले कोण आलेत का? बरोबर, तर त्यांचे बंधू आलेत आणि त्यांचा मला वाटतं की गेल्या 6 महिन्या अगोदर, मला वाटतं जून-जुलै महिन्यामध्ये त्यांची अवकाळी पावसामुळे बाग गेलेली. तर असे कितीतरी शेतकरी की हे डाळिंबाचे शेतकरी, जर डाळिंबाचे शेतकरी टिकला माण तालुक्यात तर माण तालुक्याचा अर्थकारण नीट होणार. हा एकमेव शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे, पण त्या शेतकऱ्याला थोडी मदत पण हवी. ती मदत कशाची हवी? तर सरकारकडून काय अनुदान असतील,
सरकारकडून काय पीक विम्याची योजना असतील, सरकारकडून पंचनामे लवकर तात्पळत होणं गरजेचं आहे, सरकारी कर्मचारी तिथे पारदर्शकपणाने काम करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि मला अशी इच्छा आहे की त्या गरीब शेतकऱ्याकडे एकदा ह्या सरकारचं लक्ष गेलं पाहिजे की ह्या माण तालुक्यामध्ये जर सोनं कोण उगवतंय, माण तालुक्याची अर्थव्यवस्था कोण तयार करते, तर तो विशाल काटे किंवा गणेश काटे सारखी शेतकरी ती उभा राहिलीत आणि त्यांना आता एक वेगळी मदत पाहिजे. तो बिचारा शेतकरी मलाही फोन करतोय, माझ्याकडे काही उत्तर नाहीये, पण वेगवेगळ्या कार्यालयामध्ये त्याची भेट होतीये. आणि ह्या सगळ्या योजना आहेत. मी मॅडम तुम्हाला म्हणतो की माणदेशी तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहे. तुम्ही आम्हाला सांगा की कुठल्या योजनेमध्ये काम करायचं. आज ह्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्यांचे आम्ही अनुदानाचे पण फॉर्म भरून घेतो. काल परवा मसोडमध्ये एक छोटा 50 शेतकऱ्यांचा कार्यक्रम झाला, काही इथले शेतकरी तिथेही आले असतील. त्या सर्व शेतकऱ्यांचे आपण फॉर्म भरून घेतलेत की अनुदान भेटावं म्हणून. जिथे 100% फळबागसाठी अनुदान आहे, 80% मला वाटतं 75-80% ठिबकसाठी अनुदान आहे, अवजारांसाठी अनुदान आहे. आता वेगवेगळ्या ज्या योजना यायला लागल्या त्या योजनांसाठी अनुदान आहेत. आणि आता मगाच्या बोलण्यामध्ये पोखरे सरही म्हणालेत की आणि बाकीचे शास्त्रज्ञ म्हणाले की आपण FPC आणि FPO मधून काम केलं पाहिजे. त्याच्या सल्लागण काय असेल आणि तुम्हाला असं मॅडम वाटतं की आपल्याला FPC आणि FPO मध्ये काम केलं पाहिजे, तर सातारा जिल्हा सोडून आत्ताच्या मर्यादेला, कारण की सातारा कसं होतं की माणदेशीचा जिल्हा, माणदेशी संस्था काम करते, या सगळ्या गोष्टी आहेत. पण सातारा जिल्ह्यापासून सोलापूरमध्ये पण आपण FPO साठी ट्रेनिंग देतोय, FPC साठी ट्रेनिंग देतो. 10 स्टॉल मुंबईमध्ये आपण त्या FPC साठी महिलांच्या FPC आहेत त्यांनाही आपण देतो. पण सातारा जिल्ह्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचं जर FPOचं काम असेल तर तुम्ही आम्हाला कळवा की आमची काय मदत लागेल. आमच्यासारखे HSBC सारखे मोठा आमच्याकडे पाठबळ उभा आहे. ती शेतकऱ्यांसाठी जरी ते अमेरिकन किंवा चायनीज संस्था जरी असल्या तरी आपल्याला ते मदत करतात आणि ते आपल्या तळागाळात आपल्याकडे पोचायला तयार आहेत. आणि अशा शेतकऱ्यांबरोबर आम्ही काम करतो की जे शेतकरी कष्ट घ्यायला तयार आहेत आणि प्रयोग नवीन करायला तयार आहेत. मी सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅडमचंही आपल्याला सगळ्यांना भाषण ऐकायचं आहे. पण मी जाता जाता एवढं सांगेन की भागवत पवारांचं मी खूप धन्यवाद मानतो की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी त्यांना बोलवतो, आमंत्रण देतो, ते आवर्जून इथे येतात, आवर्जून त्यांचा वेळ काढतात. त्यांचं अख्खं परिवार ह्या क्षेत्रामध्ये काम करते आणि त्यांनी अशी त्यांची लोक तयार केलेत. ह्या प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्राच्या भागवत पवारांची लोक असतात. म्हणजे खूप इंटरेस्टिंग पण आहे की मला कधी कधी मी नाशिकला कधी जळगावला जरी गेलो तर तिथे भागवत पवारांचं नाव आलं असतं ह्या शेतकऱ्यांचं, की तिथे ती शेतकरी येते आणि तिथे ते बोलायला येणार आहेत, शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला येणार आहेत. शेतकरी त्यांना आवर्जून फोन करतात आणि काही शेतकरी असे म्हणतात भागवत पवार असतील तरच कार्यक्रम घेणार, तर आम्ही काही येणार नाही कार्यक्रमाला. तर त्यांचा एक कल्ट तयार झालेला आहे, त्यांचा एक असा ग्रुप तयार झालेला आहे. आणि अजून एक मला आवर्जून सांगायला आवडेल की परवाच आपल्या सकाळच्या पेपरमध्ये ही बातमी आली आहे. मला सलीम भाईंचा फोन आलेला की मी ही बातमी देतोय. तर मी म्हटलं की एक काम करा, त्यांचा फोटो पण त्या शेतकऱ्यांचा द्या, फक्त डाळिंब दाखवू नका. पण ते काय आलं नाही. पण आता पोळ पण इथे आवर्जून आलेत. तर त्यांची बाग गेली मला ते 280, 240, 245 हा त्यांना किलो पाठीमागे दर मिळालाय. आता मला माहिती आहे टन किती होतं, पण टन किती टनामध्ये आला तुमचा? 5 टन. 5 टनाचा जर असेल तर 240 तर किती पैसे झाले हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की एवढा हा माण तालुका संपन्न आहे. आणि 24 टन आहे म्हणजे नाही. पण मला खरंच आज आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की आपला शेतकरी ह्या मार्गाने चाललाय आणि सरकार म्हणून नक्कीच सरकार काय ना काय त्यांची पावलं उचलत राहील. पण आपण आपल्या पद्धतीने पण काम केलं पाहिजे. अशा बैठका, अशा संवाद हा सतत राहिला पाहिजे. नंतर मॅडमचं भाषण झाल्यानंतर आपण आपल्या सगळ्या NRCPचे शास्त्रज्ञ आहेत, भागवतभाऊ पवार आहेत, यांच्याकडून पण आपण त्यांचे काही प्रश्न, तुमच्या बागेतले प्रश्न असतील, तुमच्या कीड रोगीबद्दल प्रश्न असतील, तेल असेल, मर असेल, अजून काही नवीन काही बुरशीनाशकच्या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा असेल किंवा तिथे काही विचार मांडायचे आहेत की तुमच्या मनातले, तर तुम्ही मला वाटतं की ते मांडलं पाहिजे. जाता जाता मी फक्त एकच म्हणतो, गदिम मांडगुकरांचे खूप सुंदर वाक्य, ज्ञानाचा व तुक्याचा माझा वंश आहे आणि ईश्वराचेही माझ्या 2 अंश आहे. मला वाटतं की हा मानदेश हा त्या विचारातून येतो की कष्ट, संघर्ष. तर त्याच मला गोष्ट होतं की NRCP आणि भागवत पवार हे असे आहेत की ते तुम्ही विद्रोही तुकाराम जर ऐकलं असेल कोणी, त्यांची भाषा थोडी वेगळी आहे भागवत पवारांची, कडक आहे भाषा, मग ते विद्रोही तुकाराम आहे. तर विद्रोही तुकाराम जर कोणाला बघायचं असेल तर मला ते माळशिरस आणि माणच्या दुष्काळी भागात आपल्याला बघायला भेटतो आणि ते वेगळ्या पद्धतीनं काम करतो हे बघायला भेटतो. आणि पुन्हा एकदा मी भाग्यश्री मॅडमचं कौतुक करेन की तुम्ही ह्या वेळ काढून आला, कारण की आता इथून जो तुम्हाला माण तालुका दिसतोय हा मूळचा हा माणदेश भाग आहे
हा दुष्काळी भाग आहे, असं वाटतं की आपण कुठेतरी राजस्थानाच्या वाळवंटात आलो आहोत. पण ह्या वाळवंटातही आपले शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतायत आणि तुम्ही वेळ काढून आलात, तुम्ही वेळ दिलात आम्हाला, त्याच्यावरून खूप खूप धन्यवाद म्हणतो. एकत्र काम करायला आमचे शेतकरी तयार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो आपल्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती